घसरलेला दर्जा आणि हरवलेल्या गुणवत्तेनं नाशिक गेलं खड्ड्यात. तातडीच्या खड्डे दुरुस्तीवर मातीफेकची मात्रा. अनेक बाबतीत सुप्रसिद्ध असलेलं नाशिक शहराची ओळख गेल्या काही वर्षापासून खड्ड्यांचं नाशिक अशी ओळख ठरली आहे. असे जर कोणी म्हणत असेल तर अजिबात गैर ठरणार नाही. नाशिक शहराचं पालकत्व स्वीकारलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा घसरलेला कामांचा दर्जा, सुप्त पडलेल्या गुणवत्ता आणि नियंत्रण विभागाचे हरवलेले नियंत्रण यास कारणीभूत आहे. हे नाकारून चालणार नाही. याच टक्केवारीचं भरभक्कम खतपाणी मिळत असल्यानं दर्जा आणि नियंत्रण हे शब्द फक्त नावालाच उरलेत. गेल्या 4-5 वर्षात 1260 कोटींपेक्षा अधिक खर्च होऊनही शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डेरूपी भूत पिंगा घालत आहे. अखेर प्रखर लोकक्षोभानंतर खडबडून जागा झालेल्या महापालिकेकडून मग खड्डे बुजवण्याची मोहीम राबविली जात असली तरी ती वरवरची मलमपट्टी असते. मनपा प्रशासनाकडून इतके खड्डे बुजवल्याची जोरदार मल्लीनाथी मात्र केली जाऊन स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय. 100 रुपयांच्या कामातून 55 रुपये टक्केवारीच्या रूपाने संबंधित मंडळींमध्ये वितरित होत असतील तर इथे दर्जा आणि गुणवत्ता काय करेल, अशी चर्चा सद्यस्थितीला नाशिककरांमध्ये झडत आहे. मंत्री येतात, आमदार येतात, लोकप्रतिनिधी येतात, महापौर आणि पदाधिकारी येतात, बडे अधिकारी आणि आयुक्तही येतात आणि दौरे करतात, सूचना करतात, आदेश देतात, अल्टिमेटम देतात, इशारे देतात, कागदी घोडे नाचवतात. प्रत्यक्षात कारवाई होत नाही. पण प्रत्यक्षात कारवाई होते ती लुटूपुटूच्या लढाईसारखी. खड्डेरूपी भूत पुन्हा थैथया नाचतंय. खड्डे दुरुस्तीच्या कामातही पुन्हा टक्केवारीची जोरदार वारं वाहत आहे. त्यामुळे खड्डे दुरुस्ती वरवरची मल्लमपट्टी ठरतीये. त्यामुळे ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे सुरू असते. यंदा खड्डे आणि रस्ते खोदाईमुळे 4 बळी गेले, कित्येक जण जखमी झाले, अनेक चिते मोठे अपघात झाले. अवघ्या शहराची पार रया झाली तरी मनपा आणि संबंधित मंडळी शांतपणे तमाशा बघत आहे. दर्जा आणि गुणवत्ता टक्केवारीच्या मागे फिरत असून आर्थिक मायाजाल विस्तारत आहे. हवं मात्र त्रिवार सत्य. महापालिका प्रशासन दररोज इतके खड्डे बुजवले याची प्रसिद्धी करत शेखी मिरवत आहे. मंत्री, महापौर आणि संबंधित मंडळीसमोर कोल्ड मिक्स मटेरियल वापरून इतर ठिकाणी इतर वेळी मात्र चक्क मुरुम मिश्रित माती खड्डे बुजवण्यासाठी वापरली जात आहे. त्यात मुरुम नावाला असून मातीच अधिक आहे. केवळ खड्डे आणि रस्ते खोदाईमुळे नाशिक शहर देशाच्या नकाशात ठळकपणे दिसत आहे. खड्डे रस्ते दुरुस्ती अनेकदा महासभेत गाजलं, विधिमंडळातही गाजलं आणि आंदोलनाच्या रूपाने अधोरेखितही झालं. अपघातांनी वलयांकित झालं, नागरिकांचा बळीही गाजला. तरी ही परिस्थिती जैसे थेच आहे. संबंधित मंडळी यानं त्या कारणांच्या मागे लपवण्याचा केविलवाणे धडपड करत असून प्रखर लोकक्षोभ होत आहे. अजून काय घडतं हेच गुमानपणे नाशिककरांना पाहावं लागणार आहे. दुसरं काय? तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.